नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजचा दिवस आहे 8वा दिवस आहे। 8व्या दिवसाचं जे तुम्हाला मी प्रॉपर नियोजन करून देणार आहे अभ्यासाचं, ते सगळ्यांनी नोट डाऊन करा आणि अभ्यासाला एक डायरेक्शन असू द्या, एक अभ्यासाला एक दिशा असू द्या, त्यानुसार तुमचा अभ्यास काय होणार आहे, प्रोग्रेस होणार आहे। जर त्याला दिशा नसेल, जर त्याला लॅब मध्ये गेल्याच्या नंतर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करताय त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जर त्याला काहीच डायरेक्शन नसेल, मध्येच मराठी मध्येच गणित बुद्धिमत्ता घेत असाल तर तुम्ही चुकीच्या मार्गाला आहे, स्पष्ट सांगतो। त्याच्यामुळे सांगतोय की व्यवस्थित करा। बघा आजचं तुम्हाला काय ना, ग्राउंड वगैरे झाल्याच्या नंतर पहिले मराठी व्याकरण, मराठी व्याकरणामध्ये तुमची आता स्वर संधी झालेली आहे। ओके, स्वर संधी, त्याच्यानंतर तुमची व्यंजन संधी झाली आहे, व्यंजन संधी। आता तुम्हाला करायची विसर्ग संधी। आता काय करायची तुम्हाला, विसर्ग संधी। या विसर्ग संधीचे नियम आहे, अगोदरच सांगतो, हे सर्वच्या सर्व नियम करा किंवा उदाहरण करा, काही करा। हे बघा मार्क मिळायची मतलब आहे, मार्क एक मार्क येतो, एक मार्क तुम्हाला भेटला पाहिजे। तर असा भेटू द्या किंवा असा फिरून भेटू द्या, कसा भेटू द्या, पण तो एक मार्क तुमचा आला पाहिजे। आणि संधी टॉपिकवर फिक्स मार्क येतो, फिक्स भरतीला प्रश्न येतो म्हणजे येतो, मग तिथं मार्क जाऊन नका देऊ। मग त्यासाठी तुम्हाला ही करायचंय। ओके, आणि जास्तीत जास्त काय करा, तर त्याच्यावरचे प्रश्न जे पेपरला विचारले गेले ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे। 10 समानार्थी शब्द आहे जे आज आपण इथंच घेणार आहे, शेवटपर्यंत लेक्चर बघावं लागेल। नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही। आता गणितामध्ये काय करायचं रे, गणितामध्ये सगळ्यात पहिले वर्ग, वर्ग 1 ते 30 पर्यंत, 30 पर्यंत, पाडे 1 ते 20 पर्यंत, 1 ते 20 पर्यंत काय करायचं तुम्हाला, पाडे रोज पाडे करायचे, एक पाडा 5 वेळा लिहायचा, पाठ करायचा। तेव्हा तुम्हाला भाग देता येणार, तेव्हा तुम्हाला आहे ना या गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या क्रिया जमणार तुम्हाला। या गोष्टी केल्या तर, नाही तर जमणार नाही, लक्षामध्ये मी तुम्हाला करायचंय। त्यानंतर बघा मसावी लसावी, मोठा टॉपिक आहे हा, पूर्ण झाला नसेल मला माहिती आहे, हा टॉपिक करा। आणि कामकाळ वेगचं बेसिक लेक्चर करा, बेसिक लेक्चर जे आपल्या बॅच मधलं आहे ना, तर बॅच मधलं तुम्हाला काय करायचं, तर बेसिक लेक्चर करायचं। कशाचं रे, तर कामकाळ वेगचा। भरपूर पार्ट आहे आज, त्याच्यामधलं आपण पार्ट 1 चं लेक्चर करणार आहे। कोणत्या, तर आपली जी संपूर्ण पोलीस भरतीची जी बॅच आहे ना, तर संपूर्ण पोलीस भरती बॅच मधलं पार्ट 1 तुम्ही कामकाळ वेग करणार आहे आज। ओके, आणि मसावी लसावी पूर्ण करून घेशाल। त्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये मागील लेक्चरला आपण काय केलं होतं, तर घड्याळ टॉपिक केला होता। ओके, घड्याळ हा टॉपिक केला होता। आता तुम्हाला दिनदर्शिका करायची, दिनदर्शिका आपण असे टॉपिक करणार आहे ना जे पेपरला विचारले जातात, जे पेपरला वारंवार विचारले जातात तेच टॉपिक आपल्याला करायचे। मग दिनदर्शिका फिक्स 1 मार्क, फिक्स 1 मार्काला पेपरला प्रश्न येतो म्हणजे येतो, तो तुम्हाला करायचा आहे। म्हणजे दिनदर्शिका हा एक झाला टॉपिक। मागच्या लेक्चरला आपण घड्याळ बघितलं होतं, समजतंय, बुद्धिमत्ता झाला। त्यानंतर पुढे ही पीवायक्यू ची बॅच आहे, ही पीवायक्यू ची बॅच करा किंवा संपूर्ण पोलीस भरतीची बॅच करा, संपूर्ण पोलीस भरती बॅच, बघा पोलीस भरती बॅच ही करा। तुम्हाला दोन्हीपैकी जे सुटेबल असेल ते करा। ही फक्त तुम्हाला 199 ला आहे, 199 ला आता ऑफर मध्ये। ओके, 199 मध्ये तुम्हाला मिळून जाईल, ऑफर चालू म्हणून सांगतोय। आणि ही जर पीवायक्यू ची बॅच जर केली तर ही फक्त तुम्हाला 99 रुपयामध्ये। आणि मराठी व्याकरण जर करायचं असेल, मराठी व्याकरण, तर हे मराठी व्याकरणची ऑफर परत एकदा सुरू केली आपण, ही तर फक्त तुम्हाला 19 रुपये, फक्त 19 रुपये। ओके, फक्त व्हिडिओ आहे ना कमीत कमी 10-20 हजार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, ते तुम्ही प्रत्येकाने शेअर करा। जर 100 लोकांनी शेअर केलं तर 100% जाईल तो, त्यासाठी सांगतोय, तेवढीच विनंती। हा माझा नंबर आहे, काय अडचण असेल तर 8329603029, ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला ऍपची लिंक देऊन टाकेल। पुढे जीके मध्ये काय करायचं, मागच्या लेक्चरला आपण गोदावरी नदी केली होती, बरोबर ना। मागच्या लेक्चरला काय केलं आपण, गोदावरी केली। आता काय करायचं रे, गोदावरी झाली पूर्ण। आता भीमा आणि कृष्णा, भीमा आणि कृष्णा छोट्या नद्या आहेत, जास्त मोठ्या नाहीये, छोट्या नद्या आहेत। या 2 नद्यांचं तुम्हाला काय करायचं, तर लेक्चर करायचं आपल्या महाराष्ट्राच्या भूगोल ह्या बॅच मधून, महाराष्ट्राचा भूगोल ह्या बॅच मधून तुम्हाला ह्या 2 नद्या करायच्या। ओके, म्हणजे जेणेकरून काय होईल, तुमचं लक्ष जाईल आणि कव्हर होऊन जाईल। रिव्हिजन मारा, नोट्स काढा, पाठांतर करा, बरोबर स्कोर वाढेल, 100% स्कोर वाढेल। फक्त या गोष्टी तुम्ही करा, तेव्हा तुमचे मार्क वाढणार आहे। ओके, आणि 1 लाइनर करायचे 350 ते 400, कोणते, तर महाराष्ट्राच्या भूगोलवरील, महाराष्ट्र
भूगोल वरील करायचं तुम्हाला 1 लाइनर. ओके, चलो प्रश्न आणि प्रश्नपत्रिका. कोणती पण एक प्रश्नपत्रिका सराव पेपर सोडवा. सराव पेपर सोडवा आणि एखादा जिल्ह्याचा सोडवा. 90 मिनिटाचा वेळ लावा. बघा 90 मिनिटं, 90 मिनिटाचा वेळ लावा आणि वेळ लावूनच पेपर सोडवा. त्याच्यामध्ये मोबाईल फ्लाईट मोडवर टाका, कोणाचाच फोन नाही आला पाहिजे, मेसेज नाही, फोन नाही. तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पेपर झालं पाहिजे. जे प्रश्न चुकणार आहे ते प्रश्न तुम्हाला काय करायचे, लिहून ठेवायचे. आणि ते जर परत भविष्यात जर भेटले तर चुकायला नको, हा त्याच्या मागचा उद्देश असणार आहे या प्रश्नपत्रिकेत. ओके, अशा पद्धतीने करायचंय. आणि आजच्या दिवसाचा तुम्हाला समानार्थी शब्द बघा, कोकिळ शब्द आहे. कोकिळ, कोकिळचे समानार्थी आता परत एकदा घेतोय. मी मुद्दामून तेच घेतले, मागच्या लेक्चरला घेतलेली हे रिव्हिजन होण्यासाठी, पाठ झाले पाहिजे म्हणून ते मुद्दामून वरती काढले. कारण असं नाही एकदा ऐकले लक्षात राहतील, त्याचं रिव्हिजन झालं पाहिजे आपलं. बघा, कोकिळ शब्दाचे समानार्थी कोयल, कोकिल, पीक आणि कोगुळ. खग या शब्दाचे समानार्थी पक्षी, द्विज, विहंग, शंकुत. खल या शब्दाचे समानार्थी नीच, दुष्ट, दुर्जन. काळोख शब्दाचे अंधार, तिमिर, तम. काळोखचे काय, अंधार, तिमिर, तम. खून या शब्दाचं वध, हत्या, वध, हत्या. कृपण म्हणजे बघा कंजूस, शिमटा, कोमटा, चिकू आणि खंक. कृपणचे काय तर कंजूस, शिमटा, कोमटा, चिकू आणि खंक. खच म्हणजे काय, ढीग, थर, गंज आणि रास. कुरूप शब्दाचे बघा आकार रहित, बेडप आणि विद्रूपे. आकार रहित, बेडप आणि विद्रूपे. गणपती बघा बरं, गणेश, गजानन, विघ्नहर्ता, गणराय, लंबोदर, चिंतामणी, एकदंत, वक्रतुंड आणि धरणीधर. काय काय बघा, गणेश, गजानन, विघ्नहर्ता, गणराय, लंबोदर, चिंतामणी, एकदंत, वक्रतुंड आणि धरणीधर. आणि खजिना शब्दाचे समानार्थी बघा बरं, तिजोरी, भांडार, कोश आणि द्रव्यनिधी. तिजोरी, भांडार, कोश आणि द्रव्यनिधी. बघा लक्ष द्या, कोकिळ, कोयल, कोकिल, पीक, कोगुळ. खग म्हणजे बघा पक्षी, द्विज, विहंग, शंकुत. खल म्हणजे नीच, दुष्ट, दुर्जन. काळोख म्हणजे अंधार, तिमिर, तम. खून म्हणजे वध, हत्या. कृपण म्हणजे कंजूस, हिमटा, कोमटा, चिकू आणि खंक. खच म्हणजे काय बघा, खच म्हणजे ढीक, थर, गंज आणि रास. कुरूप म्हणजे आकाररहित, बेडप, विद्रूप. गणपती म्हणजे गणेश, गजानन, विघ्नहर्ता, गणराय, लंबोदर, चिंतामणी, एकदंत, वक्रतुंड, धरणीधर. आणि खजिना म्हणजे तिजोरी, त्यानंतर काय तर भांडार, कोश आणि द्रव्यनिधी. ओके, असे तुमचे समानार्थी पण झाले. आजचे 10 समानार्थी. रिव्हिजन करा, अभ्यास करा. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय, सातत्याने करत राहा, हार मानू नका. जो हारला तो तुमच्यापासून तो यशस्वी होणार नाही, त्याच्यापासून तुमचं जे काही वर्दीचं स्वप्न आहे ते लांब जाईल. त्याच्यामुळं लढायचंय, लढायचं तर लढायचं बस, त्याच्यामध्ये काहीच हे नाहीये. डोळ्यासमोर आता दिवाळी वगैरे सगळं झालं, आता आपल्या आपल्या अभ्यासावर फोकस करा. ओके, आणि नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन डेली येत राहतील. ओके, चला आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद.